तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मॉडेल ऑक्झिलरी पाहत आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण वुडचे काही फंक्शन्स पाहिलेले आहेत. तर रिमेनिंग फंक्शन्स आपण या लेक्चर मध्ये पाहत आहोत. आता पहा, वुड इज युज्ड विथ लाईक. पहा, वुडचा वापर कशासोबत केला जातो? लाईक सोबत. ओके, कशासाठी? टू एक्सप्रेस विलिंगनेस. विलिंगनेस म्हणजेच काय? इच्छा. तर इच्छा दर्शवण्यासाठी वुडचा वापर लाईक सोबत केला जातो. जेव्हा वाक्यामध्ये वुड सोबत लाईक आलेलं असतं तेव्हा वुडचं फंक्शन हे काय असतं? विलिंगनेस असतं. हे 100% लक्षात ठेवायचंय. आता पहा, आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स. आता इथं पहा, वुड सोबत लाईक आलेलं आहे. वुड सोबत लाईक आलेलं, त्यामुळे वुडचं फंक्शन काय आलं? विलिंगनेस. आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स म्हणजे मला तुम्हाला काही प्रश्न विचारायला आवडेल. प्रश्न विचारण्याची इच्छा आहे, म्हणून या ठिकाणी विलिंगनेस, वुडचं फंक्शन काय आलं? विलिंगनेस. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वुड सोबत जर लाईक आला असेल तर त्याचं फंक्शन काय असतं? विलिंगनेसच असतं. त्यानंतर आय वुड लाईक टू थँक यू. इथे या वाक्यामध्ये पहा, वुड सोबत लाईक आलेला आहे. आय वुड लाईक टू थँक यू म्हणजे मला तुझे आभार मानायला आवडेल, म्हणजे आभार मानण्याची इच्छा या ठिकाणी दर्शवलेली आहे. ओके, मग आता याचं फंक्शन्स काय आहे? याचा पर्याय दिलाय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. चूज द करेक्ट फंक्शन ऑफ मॉडेल ऑक्झिलरी. ओके, सूचना दिलेली असते पहा. चूज द करेक्ट फंक्शन ऑफ मॉडेल ऑक्झिलरी. तर मॉडेल ऑक्झिलरीचं करेक्ट फंक्शन चूज करा, अशी सूचना तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेली असते. आणि पर्याय दिलेले आहेत पास्ट हॅबिट, रिक्वेस्ट, विलिंगनेस आणि एन्क्वायरी. ओके, हे असे फंक्शन्स दिलेले आहेत, असे पर्याय 4 दिलेले आहेत. तर या वाक्यामध्ये आय वुड लाईक टू थँक यू, मला तुझे आभार मानायला आवडेल, जे आभार मानायची इच्छा व्यक्त केलेली आहे, म्हणून या ठिकाणी विलिंगनेस हे आपलं उत्तर आलं. काय आलं उत्तर? विलिंगनेस. ओके, त्यानंतर पहा, कधी कधी वाक्यामध्ये पहा, जरी वुड सोबत लाईक जरी आलं नाही तरी सुद्धा काही वाक्य अशीही असतात की त्यातून इच्छा व्यक्त केलेली असते. आता या वाक्यामध्ये पहा, द डॉक्टर सेड दॅट ही वुड विजिट द पेशंट. पहा, डॉक्टर सेड दॅट, डॉक्टर म्हणाले की ही वुड विजिट द पेशंट, की तो पेशंटला भेट देईल. म्हणजे डॉक्टरची पेशंटला भेट देण्याची इच्छा आहे, म्हणून या ठिकाणी वुडचं फंक्शन विलिंगनेस आहे. जरी वाक्यामध्ये वुड सोबत लाईक आलं नाही तरी सुद्धा. म्हणजे पहा, कधी कधी वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला वुडचं फंक्शन सर्च करावं लागतं. ओके, इथं वाक्यामध्ये काय? द डॉक्टर सेड दॅट ही वुड विजिट द पेशंट. ओके, डॉक्टर म्हणाले की तो काय करेल? पेशंटला विजिट करेल, भेट देईल, म्हणजे भेट देण्याची इच्छा या ठिकाणी दर्शवलेली आहे. तर नेक्स्ट फंक्शन आहे वुड इज युज्ड विथ रॅदर टू एक्सप्रेस चॉईस और प्रेफरन्स. आता पहा, वुडचा वापर कशासाठी केला जातो? आणखी चॉईस और प्रेफरन्स म्हणजेच या ठिकाणी इच्छा दर्शवण्यासाठी, म्हणजेच या ठिकाणी चॉईस म्हणजे पसंती दर्शवण्यासाठी, किंवा प्रेफरन्स. ओके, प्रेफरन्स म्हणजे सुद्धा पसंती किंवा कोणाला प्राधान्य दिलेलं आहे, तर हे दर्शवण्यासाठी वुडचा वापर रॅदर सोबत केलेला असतो. वुडचा वापर रॅदर सोबत केलेला असतो. पहा, पसंती दर्शवण्यासाठी वुडचा वापर रॅदर सोबत केला जातो. आता या वाक्यात पहा, आय वुड रॅदर स्टार्व दॅन बेग. वुडच्या वाक्यात काय आलेलं आहे? पहा, दॅन आलेला आहे. वुड सोबत रॅदर आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, रॅदर दॅन हे वाक्यात आलेलं असतं. रॅदर सोबत नेहमी दॅन आलेलं असतं. वुड सोबत रॅदर आले की रॅदरच्या पुढे दॅन आलेलंच असतं. लक्षात ठेवायचं. कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये इथं फिल इन द ब्लँक साठी विचारलं जाऊ शकतं, दॅनची जागा रिकामी असते. अशा वेळेस आय वुड रॅदर स्टार्व डॅश डॅश बेग असं असेल आणि पर्यायामध्ये देन, दॅन, नाऊ, नन ऑफ दिस असे पर्याय आलेले असतील तर रॅदर सोबत नेहमी दॅन येतं, हे लक्षात ठेवायचं. आता पहा, आय वुड रॅदर स्टार्व दॅन बेग. आता या ठिकाणी काय? आय वुड रॅदर स्टार्व म्हणजे मी उपाशी राहीन, दॅन बेग म्हणजे भीक मागण्यापेक्षा. म्हणजे या ठिकाणी स्टार्व म्हणजे काय? उपाशी राहणे. उपाशी राहण्याला प्राधान्य दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी वुडचं फंक्शन काय आलं? प्रेफरन्स, किंवा त्यालाच आपण चॉईस असे म्हणतो. म्हणजे कशाला पसंती दर्शवली? तर भीक मागण्यापेक्षा मी उपाशी राहीन. स्टार्व म्हणजे उपाशी राहणे. त्यानंतर पहा, शी वुड रॅदर डाय दॅन मॅरी हिम. शी वुड रॅदर डाय दॅन मॅरी हिम. आता या वाक्यामध्ये पहा, वुड सोबत रॅदर आलेला आहे आणि रॅदरच्या वाक्यात दॅन आलेला आहे. तर वुड सोबत रॅदर आलं की त्याचं जे काय फंक्शन असतं ते काय असतं? प्रेफरन्स और चॉईस. आता पहा, शी वुड रॅदर डाय दॅन मॅरी हिम
म्हणजे ती त्याच्यासोबत लग्न करण्यापेक्षा मृत्यू पत्करेल. म्हणजे तो पर्याय कशाला दिलेला आहे? मृत्यूला. त्याच्यासोबत लग्न करण्यापेक्षा ती मृत्यूला म्हणजेच ऍक्सेप्ट करेल, म्हणजेच ते मृत्यूला आपलंसं करेल, हे की नाही, मृत्यूला ऍक्सेप्ट करेल. म्हणजे पर्याय किंवा पसंती कशाला दर्शवलेली आहे? डाय, मृत्यूला पसंती दर्शवलेली आहे. म्हणून या ठिकाणी वुडचं फंक्शन काय? प्रेफरन्स किंवा चॉईस. ओके, आता पहा त्यात आपण नेक्स्ट मॉडेल ऑक्झिलरी सुरुवात करत आहोत. कॅन. ओके, आता कॅनचे जे काय फंक्शन्स आहेत पहा आपण पाहूया. इट इज युज्ड टू एक्सप्रेस प्रेझेंट ॲबिलिटी. पहा म्हणजे वर्तमान काळातील क्षमता दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. ओके, वर्तमान काळातील क्षमता, प्रेझेंट ॲबिलिटी, वर्तमान काळातील पात्रता दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. आता फॉर एक्झाम्पल पहा, ही कॅन स्पीक इंग्लिश. तो इंग्रजी बोलू शकतो. म्हणजे इंग्रजी बोलण्याची त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, पात्रता आहे, म्हणून कॅनचं फंक्शन आलं ॲबिलिटी. ओके, ही कॅन स्पीक इंग्लिश. तो इंग्रजी बोलू शकतो. ओके, इंग्रजी बोलू शकतो. ही काय? प्रेझेंट ॲबिलिटी आहे, त्याची ती वर्तमान काळातील क्षमता आहे. किंवा या वाक्यात पाहता, ही कॅन रन ॲज फास्ट ॲज हरी. तो हरी एवढंच जलद धावू शकतो. म्हणजे त्याची क्षमता, हरी एवढं जलद धावण्याची क्षमता आहे. म्हणून या ठिकाणी कॅनचं फंक्शन आलं ॲबिलिटी. ही कॅन रन ॲज फास्ट ॲज हरी, म्हणजे हरी एवढंच तो जलद धावू शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कॅनचं फंक्शन काय दिलेलं आहे? प्रेझेंट ॲबिलिटी, वर्तमान काळातील क्षमता. याचं नेक्स्ट फंक्शन याचं पाहूया आपण. आता बघ इथं काय एक्झाम्पल दिलेलं आहे. द मेसेंजर डॅश डॅश हार्डली रीड ऑर राईट. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हे वाक्य PSI ST 2010च्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. द मेसेंजर डॅश डॅश हार्डली रीड ऑर राईट आणि सूचना दिलेल्या आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी. तर खालीलपैकी करेक्ट मॉडेल ऑक्झिलरीचा वापर रिकामी जागा भरण्यासाठी करा असं दिलेलं आहे. आता या वाक्यामध्ये पहा, द मेसेंजर डॅश डॅश हार्डली रीड ऑर राईट, म्हणजेच पहा या ठिकाणी कांट येईल, डझंट येईल, कॅन येईल का डज येईल, असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता वाक्याचा अर्थ काढा. द मेसेंजर, मेसेंजर म्हणजे संदेश देणारा. हार्डली हे वाक्य निगेटिव्ह आहे. हार्डलीचा अर्थ होतो नाही. हार्डलीचा अर्थ काय होतो? नाही. रीड म्हणजे वाचणे आणि राईट म्हणजे लिहिणे. म्हणजे मेसेंजर वाचतही नाही आणि लिहितही नाही. म्हणजे तो वाचू शकतही नाही, लिहू शकतही नाही. त्याची लिहिण्याचीही पात्रता नाही, वाचण्याचीही पात्रता नाही. पात्रता ॲबिलिटी. मग ॲबिलिटी दर्शवणारे पर्याय कोणते आहेत? कॅन आहे, कांट आहे, है की नाही. म्हणजे कॅन ॲबिलिटी, प्रेझेंट ॲबिलिटी दर्शवली जाते. बरोबर आहे. आता कॅन घ्यायचं का कांट घ्यायचं? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हार्डलीचा अर्थ नाही होतो. म्हणजे ऑलरेडी वाक्यात नकार आहे. जर वाक्यात ऑलरेडी नकार असेल तर डबल डबल नकार घेण्याची गरज नाही. म्हणजे आपलं उत्तर आलं कॅन. आलं लक्षात? म्हणजे द मेसेंजर कॅन हार्डली रीड ऑर राईट, म्हणजे मेसेंजर लिहूही शकत नाही आणि वाचूही शकत नाही. ओके, अशा पद्धतीनं 3 नंबरचं आपलं आन्सर आलं. त्यानंतर 4 नंबरचं वाक्य पहा. हु डॅश डॅश इफ द जोक इज रिअली फनी. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हे वाक्य तलाठी उस्मानाबाद 2014च्या परीक्षेत आलेलं आहे. 2014च्या परीक्षेत आलेलं आहे. हु डॅश डॅश इफ द जोक इज रिअली फनी आणि पर्याय दिलेत वुड नॉट लाफ, शुड नॉट लाफ, कुड नॉट लाफ, कॅनॉट लाफ. आता हु डॅश डॅश इफ द जोक इज रिअली फनी, म्हणजे जर जोक इतका गमतीशीर आहे, रिअली खरोखरच फनी आहे, गमतीशीर आहे, तर कोण हसू शकत नाही? हु कॅनॉट लाफ असं आपलं डायरेक्ट उत्तर येतं, कॅनॉट लाफ. परंतु दुसरी एक टेक्निक सांगतो पहा, लक्षात घ्या. काय करायचं? पहिल्या वाक्यात रिकामी जागा आहे तर दुसऱ्या वाक्याचा काळ बघायचा आहे. दुसऱ्या वाक्यात काय दिलेलं आहे? इज आहे, वर्तमान काळ आहे, मग इथेही वर्तमान काळ पाहिजे. आता लक्षात घ्या, वुड काय आहे? भूतकाळ आहे, हे उत्तर असणार नाही. इथं शुड काय आहे? भूतकाळ, हे उत्तर असणार नाही. कुड भूतकाळ आहे, हे आपलं उत्तर असणार नाही. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर काय असेल? कॅन. हे एकमेव वर्तमान काळी आहे, म्हणून एकमेव उत्तर आपलं 4 नंबर असणार आहे. तर वाक्याचा अर्थ कसा होईल? हु कॅनॉट लाफ, म्हणजे कोण हसू शकत नाही. इफ द जोक इज रिअली फनी, जर जोक खरोखरच फनी आहे, गमतीशीर आहे, तर कोण हसू शकत नाही. तर हे वाक्य तलाठी उस्मानाबाद 2014च्या परीक्षेत आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं, अशा ट्रिक्सचा वापर करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, आणि आपण हे परीक्षेत पडलेले घेतलेले आहेत. आता पहा त्यानंतर त्याचं दुसरं जे काय फंक्शन आहे ते कुठलं फंक्शन आहे ते आपण पाहूया. इट इज युज्ड टू आस्क अँड गिव्ह इनफॉर्मल परमिशन. पहा, इनफॉर्मल परमिशन, अनौपचारिक परवानगी देण्यासाठी आणि घेण्यासाठी कॅनचा वापर केला जातो.
आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ऑफिशियल परवानगी घेतो तेव्हा मेचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? मेचा. परंतु जेव्हा आपण अनौपचारिक परवानगी म्हणजेच आपल्या फ्रेंड्सची किंवा आपल्या आई वडिलांची, आपल्या नातेवाईकांची जर परमिशन घ्यायची असेल तर तेव्हा मात्र आपल्याला कॅनचा वापर करावा लागतो. आता फॉर एक्झाम्पल पहा, रोहन सेड टू हिज फादर, रोहन त्याच्या वडिलाला म्हणाला, कॅन आय गो टू वॉच मूवी, म्हणजे मी मूवी चित्रपट पाहायला जाऊ शकतो का? जर पाहू शकत असेल तर येस, नसेल तर नो. कॅन आय गो टू वॉच मूवी, मी चित्रपट पाहायला जाऊ शकतो का? तर इथं कॅनचं फंक्शन काय आहे? इन्फॉर्मल परमिशन. कारण का आता वडिलांना परवानगी विचारलेली आहे त्यामुळे ते अनौपचारिक परवानगी झाली. आणि आता परमिशन द्यायची असेल, येस यू कॅन, होय तू जाऊ शकतोस, म्हणजे जाण्याची परवानगी दिली, झालं परमिशन. ओके. आता एक एक्झाम्पल या ठिकाणी आलेला आहे. मिस्टर दास सेड टू मिसेस दास, ओके, डॅश यू पास द बॉटल ऑफ सॉस, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा म्हणलेला आहे. तर मिस्टर दास मिसेस दासला म्हणाल्या, डॅश यू पास द बॉटल ऑफ सॉस, म्हणजे तुम्ही सॉसची बॉटल पास करता का? म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आता पहा या ठिकाणी काय येणार आहे? मे येईल, कॅन येईल, आर येईल का इज येईल? तर या ठिकाणी कॅन हे आपलं उत्तर असेल. कॅन यू पास द बॉटल ऑफ सॉस, म्हणजे तुम्ही सॉसची बॉटल पास करू शकता का? करू शकाल का? हे की नाही? तर या ठिकाणी एक प्रकारची परमिशन आहे किंवा परमिशन विचारलेली आहे किंवा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तेव्हा म्हणजे सॉसची बॉटल पास करण्यासाठी सांगितलेलं आहे. ओके, म्हणून त्या ठिकाणी करू शकता का अशा अर्थानं कॅन वापरलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी कॅन असणार आहे. ओके. त्यानंतर तर पहा या ठिकाणी कॅन येईल. ओके. त्यानंतर पहा, इट इज यूज टू एक्सप्रेस जनरल पॉसिबिलिटी. आता जनरल पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी म्हणजे सर्वसाधारण शक्यता दर्शवण्यासाठी कॅन वापरले जाते. ओके. आता पहा, सर्वसाधारण शक्यता दर्शवण्यासाठी एनीबडी कॅन डान्स, कुणीही डान्स करू शकतो. काय? जनरल पॉसिबिलिटी आहे. असं आपण म्हणू शकत नाही की हे दोनच व्यक्ती डान्स करू शकतात बाकीच्यांना येत नाही, असं नाही आहे. ओके. एनीबडी कॅन डान्स, कुणीही डान्स करू शकतो. करू शकतो म्हणलं की पॉसिबिलिटी आली, शक्यता आली, जनरल पॉसिबिलिटी. कारण आणि एनीबडी आहे, कोणीही. आता एव्हरीवन कॅन बिकम कलेक्टर, हे ना, प्रत्येक जण कलेक्टर होऊ शकतो. जो कोणी अभ्यास करेल तो प्रत्येक जण कलेक्टर होऊ शकतो. असं म्हणता येतं पर्टिक्युलर की हे एक दोन विद्यार्थी कलेक्टर होऊ शकत नाही, बाकीचे होऊ शकतात, असं आपण कोणालाही म्हणू शकत नाही. पण एव्हरीवन कॅन बिकम कलेक्टर, प्रत्येक जण कलेक्टर होऊ शकतो. शकतो म्हणजे की पॉसिबिलिटी, हे का नाही? कधी होऊ शकतो? जनरल पॉसिबिलिटी आहे, हे की नाही? त्यानंतर यू कॅन अचीव्ह द पोस्ट ऑफ क्लास 1. पहा, एक पॉसिबिलिटी, शक्यता दर्शवलेली आहे की तू क्लास 1 ची पोस्ट मिळवण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, नियर पॉसिबिलिटी आहे, असे आपण त्याला म्हणू शकतो. ओके. त्यानंतर पहा, एबल टू अँड अनेबल टू युज्ड इन्स्टेड ऑफ कॅन. तर पहा, कॅनच्या ऐवजी एबल टू आणि अनेबल टू चा वापर केला जातो. आता त्यामध्ये अगोदर यूज ऑफ एबल टू. आता कॅनच्या ऐवजी एबल टू आणि अनेबल टू चा वापर कसा केला जातो? तर पहा, जर वाक्यामध्ये कॅन आले असेल तर ते काढून कर्त्याच्या वचनानुसार ॲमिजार यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यापुढे एबल टू चा वापर करावा. आता वाक्यात बघा, कॅन आला असेल तर ते काढायचंय आणि ॲमिजार पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर लगेच एबल टू वापरायचंय. आणि जर वाक्यात कॅनॉट आले असेल तर ते काढून एम नॉट, इज नॉट, आर नॉट यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन एबल टू चा वापर करावा असं म्हणलेलं आहे. म्हणून कॅनॉट बरोबर ओके एम, इज, आर प्लस नॉट, ओके, प्लस एबल टू, म्हणजे नॉट नंतर एबल टू घ्यायचा आहे. जर वाक्यात कॅनॉट आला असेल तर ॲमिजार नंतर नॉट घ्या आणि एबल टू घ्या, कारण का आपल्याला फक्त एबल टू करायला सांगितलं असेल तर. आणि जर आपल्याला अनेबल टू करायला सांगितलं असेल, यूज ऑफ अनेबल टू, तर जर वाक्यात कॅनॉट आले असेल तर काढून ॲमिजार यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार घ्यावे व त्यानंतर अनेबल टू चा वापर करावा. म्हणजेच पहा, कॅनॉट असेल तर ॲमिजार पैकी एक सहाय्यकारी क्रियापद आणि पुन्हा कॅन आणि नॉट हे निघून जातं आणि त्यापुढे अनेबल टू चा वापर केला जातो, म्हणजे ॲमिजार नंतर अनेबल टू चा वापर केला जातो. आता पहा कशा पद्धतीने वापर केला जातो, काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. शी कॅन ड्राईव्ह अ स्कूटी, यूज एबल टू असं सांगितलेलं आहे, ती स्कूटी ड्राईव्ह करू शकते. आता पहा, जेव्हा एबल टू चा वापर केला जातो तेव्हा कशा पद्धतीने करायचं? वाक्यात कॅन वर्तमान काळ आलेला आहे,
जर वर्तमान काळ असेल तर काय घ्यायचंय, इज घ्यायचंय आणि ते कॅन काढून एबल टू चा वापर करून पुढलं वाक्य राहिलेलं जशा तसल्या, म्हणजेच शी इज एबल टू ड्राईव्ह अ स्कूटी. आता शी कॅन ड्राईव्ह अ स्कूटी, ती स्कूटी चालवू शकते आणि शी इज एबल टू ड्राईव्ह अ स्कूटी म्हणजे ती स्कूटी चालवण्यास समर्थ आहे. ओके, त्यानंतर पहा आय कॅन स्पीक इंग्लिश. हे जे वाक्य आहे अहमदनगर क्लर्क 2012च्या परीक्षेत आलेलं आहे. सूचना बघा, इथं कॅनला अंडरलाईन केलेलं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन मॉडेल ऑक्झिलरी. ओके, म्हणजे अंडरलाईन केलेली जी मॉडेल ऑक्झिलरी आहे त्याला पर्यायी शब्द खालीलपैकी कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे एक्झाम मध्ये, अहमदनगर क्लर्क 2012च्या परीक्षेमध्ये. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही सोडवणं गरजेचं आहे, कारण का तेच क्वेश्चन बऱ्याच वेळेला रिपीट होत असतात आणि त्यासाठी जे काही जुने क्वेश्चन पेपर आहेत ते निश्चित तुम्ही सोडवा, त्याचा सराव करा, कारण का आपल्याला क्वेश्चनचं जे काय फॉर्मॅट आहे त्याची आयडिया लक्षात येते. आता पहा इथं कॅन काढल्यानंतर कोणता पर्याय आपल्याला या ठिकाणी बरोबर असेल. आता आय आहे, आयच्या पुढे काय येतं, एम. मग एम असलेला पर्याय बघायचा. एम असलेला पर्याय एकच आहे पहा, इज एबल टू, एबल टू, एम एबल टू आणि इथं चौथा पर्याय वॉज एबल टू. ओके, असे 4 पर्याय दिलेले आहेत, इज एबल टू, एबल टू, एम एबल टू आणि वॉज एबल टू. आता लक्षात घ्या, कॅन काढून आपल्याला काय करायचं असतं, अमेजर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं आणि त्यात एबल टू चा वापर करायचा असतो. मग आयच्या पुढे काय, तर एम. एम असलेला पर्याय एकच आहे, त्यामुळे तेच उत्तर, संपलं. जास्त विचार करत बसायचं नाही, एक अतिशय छान ट्रिक्सचा वापर करून ठीक आहे आपल्याला प्रश्नाची उत्तरं शोधता येतात. आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहत आहोत. ही कॅन हँडल द प्रोजेक्ट. पहा, तो प्रोजेक्ट हँडल करू शकतो असं दिलेलं आहे आणि याचा आपल्याला एबल टू चा वापर करायचा होता. यूज एबल टू. ओके, यूज एबल टू. आता एबल टू चा वापर करत असताना काय करायचं, आता करता ही जशा तसं कॅन वाक्यात आला असेल, कॅन वर्तमान काळ आहे तर अमेजर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. एबल टू वाक्यामध्ये एकटं कधी येत नाही म्हणून त्यासोबत इजचा वापर करायचा. हिच्या पुढे इज, कॅन काढून एबल टू घेतलं आणि राहिलेलं वाक्य जशा तसं हँडल द प्रोजेक्ट. ही इज एबल टू हँडल द प्रोजेक्ट म्हणजे तो प्रोजेक्ट हँडल करण्यास, हाताळण्यास समर्थ आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, दे कॅनॉट राईट अ सेंटेन्स. म्हणजे ते एक वाक्य सुद्धा लिहू शकत नाहीयेत आणि याचं आपल्याला सांगितलं अनेबल टू. यूज अनेबल टू, अनेबल टू चा वापर करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, अनेबल टू चा वापर करत असताना वाक्यात जर कॅन नॉट आला असेल तर कॅन वर्तमान काळ आहे, त्यामुळे अमेजर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. आता दे आणि क्वेश्चन असल्यामुळे आर घेतलं, कॅन आणि नॉट हे दोन्ही निघून जातं आणि त्या ठिकाणी अनेबल टू चा वापर करायचा असतो. म्हणजे वाक्यात जर कॅन आणि नॉट आला असेल तर काढायचं आणि अमेजर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन अनेबल टू चा वापर केला जातो. त्यानंतर राहिलेलं बघ, टू राईट अ सेंटेन्स म्हणजे दे आर अनेबल टू राईट अ सेंटेन्स म्हणजे ते एक वाक्य लिहिण्यास असमर्थ आहेत. ते वाक्य लिहिण्यास असमर्थ आहेत म्हणजेच ते वाक्य लिहू शकत नाहीत असं वाक्याचा अर्थ ना. त्यानंतर पहा, शी कॅनॉट टेक द रिस्क टू लिव्ह द जॉब. पहा, आता इथे वाक्यात कॅनॉट आलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी यूज अनेबल टू सांगितलेला आहे. ओके, अनेबल टू चा वापर करायचा आहे आपल्याला, यूज अनेबल टू. शी कॅनॉट टेक द रिस्क टू लिव्ह द जॉब. आता वाक्यात पहा, इथं शी कॅन वर्तमान काळ असल्यामुळे इज घेतलेला आहे आणि अनेबल टू करताना कॅन आणि नॉट हे दोन्ही निघून जातं आणि त्या ठिकाणी अनेबल टू चा वापर केला जातो. त्यानंतर राहिलेला भाग जशा तसल्या, टेक द रिस्क टू लिव्ह द जॉब म्हणजे शी इज अनेबल टू टेक द रिस्क टू लिव्ह द जॉब म्हणजे ती जॉब सोडण्याची रिस्क घेण्यास असमर्थ आहे म्हणजेच ती जॉब सोडू शकत नाही. आता विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, याच वाक्याला मेक अफर्मेटिव्ह अशी जर सूचना दिली असेल, वाक्य होकारार्थी बनवा, तर ते कशा पद्धतीने बनवलं जातं, सेम वाक्यात कॅनॉट आले का अनेबल टू चा वापर करा, वाक्य अफर्मेटिव्ह होतं, होकारार्थी होतं. वरचं दिलेलं वाक्य कॅनॉट म्हणलं की निगेटिव्ह झालं, नकारार्थी झालं आणि अफर्मेटिव्ह करा म्हणलं की शी इज अनेबल टू टेक द रिस्क टू लिव्ह द जॉब. त्यानंतर पहा, कॅनच्या नंतर आता आपण कुडचा वापर करत आहोत. नेक्स्ट मॉडेल ऑक्झिलरी आपण पाहत आहोत. आता कुडचा वापर कशासाठी केला जातो त्याचं फर्स्ट फंक्शन पहा, इट इज युज्ड टू एक्सप्रेस पास्ट एबिलिटी. जसं पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅनचा वापर पाहिला प्रेझेंट एबिलिटी म्हणजे वर्तमान काळातील क्षमता. आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतो, हे काय झालं, वर्तमान काळातील क्षमता झाली. आता तसंच कॅनचा भूतकाळ कुड, त्यामुळे कुडचं फंक्शन आलं पास्ट एबिलिटी, भूतकाळातील क्षमता. आता पहा, भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी कुडचा वापर केला जातो.
आता फॉर एक्झाम्पल शी कुड राईट हर ऑटोबायोग्राफी लास्ट मंथ, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये ती तिचं आत्मचरित्र लिहू शकली. ऑटोबायोग्राफी पहा विद्यार्थी मित्रांनो, स्पेलिंग याची परीक्षेमध्ये स्पेलिंगसाठी सुद्धा यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत ऑटोबायोग्राफीच्या स्पेलिंगवर. ओके, ठीक आहे. तर याचं पुढचं फंक्शन आलं ॲबिलिटी, परंतु कसलं पास्ट ॲबिलिटी आहे, भूतकाळातील क्षमता आहे की गेल्या महिन्यामध्ये लास्ट मंथ असल्यामुळे या ठिकाणी पास्ट टेन्स झाला, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये ती तिचं आत्मचरित्र लिहू शकली. ओके, आता पहा वी वॉक्ड ॲज फास्ट ॲज वी डॅश डॅश. आता हे जे वाक्य आहे PSI 2012च्या परीक्षेत आलेलं आहे. सूचना आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी, योग्य मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करा. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, काय करायचं आता वाक्यात कॅन आले, कुड आले, विल आले, वुड आले, तर यापैकी करेक्ट आन्सर कसं शोधायचं, काय करायचं पहा. दुसऱ्या वाक्यात रिकामी जागा आलेली आहे तर पहिल्या वाक्याचा काळ बघायचा. वॉक्ड भूतकाळ आहे, हे नाही वॉक्ड भूतकाळ आहे, भूतकाळ असेल तरी तो उत्तर सुद्धा भूतकाळीच येतं हे लक्षात ठेवायचं. आता पहा भूतकाळी पर्याय कोणत्यात, आता कॅन वर्तमान काळ आहे, विल भविष्यकाळ, हे दोन पर्याय तर उडाले. राहिलं काय कुड आणि वुड. जेव्हा दोन पर्याय असतील तर वाक्याचा अर्थ काढायचा. आता वी वॉक्ड आम्ही चाललो, ॲज फास्ट ॲज वी म्हणजे आम्ही चाललो जेवढं जलद आम्ही चालू शकलो तेवढं जलद आम्ही चाललो. शकलो, शकलो म्हणजे कशाचा अर्थ होतो, कुडचा अर्थ होतो शकलो, कुडचा अर्थ होतो का, होत नाही. त्यामुळं वाक्याच्या अर्थानुसार कुड या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे वी वॉक्ड ॲज फास्ट ॲज वी कुड, हे की नाही, म्हणजे आम्ही जलद चाललो, जेवढं आम्ही चालू शकलो तेवढं आम्ही जलद चाललो. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल पहा, हे सुद्धा परीक्षेत आलेलं आहे. ही वॉक्ड सो फास्ट दॅट आय डॅश डॅश नॉट ओव्हरटेक हिम, म्हणजे पहा तो ही वॉक्ड सो फास्ट, तो खूप जलद चालला की आय डॅश डॅश नॉट ओव्हरटेक हिम, की मी त्याला ओव्हरटेक करू शकलो नाही. आता सोपी टेक्निक बघा, हे जे वाक्य आहे ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर 2014च्या परीक्षेत आलेलं आहे आणि तेच वाक्य रिपीट झालं धुळे तलाठी 2016च्या परीक्षेमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार सांगतोय की तुम्ही जुने क्वेश्चन पेपर सोडवा, त्याशिवाय पर्याय नाही. कारण का आपल्याला जे काय बरेचसे प्रश्न काय होत असतात, रिपीट होत असतात, हे की नाही, आणि त्यामुळे जुने क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे. आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी पहा, जे ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर 2014च्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे तोच प्रश्न धुळे तलाठी 2016च्या परीक्षेत आलेला आहे, हे की नाही. तर आता या ठिकाणी पहा, जसं मी वरच्या वाक्यात टेक्निक सांगितली तेच टेक्निक आपल्याला इथं फॉलो करायची आहे. इथं रिकामी जागा दुसऱ्या दॅट कंजेक्शन आहे, दुसऱ्या वाक्यात रिकामी जागा आलेली आहे, तर पहिल्या वाक्याचा काळ बघायचा. वॉक्ड भूतकाळ आहे, इकडे काय पाहिजे आपल्याला भूतकाळ. मग भूतकाळी पर्याय बघा, आता मे वर्तमान काळ आहे, कॅन वर्तमान काळ आहे, विल भविष्यकाळ आहे आणि कुड एकटाच पर्याय राहिला तो भूतकाळ आहे. म्हणजे भूतकाळी उत्तर या ठिकाणी येणार आहे. आता वाक्याचा अर्थ काय होतो पहा, ही वॉक्ड सो फास्ट दॅट आय कुड नॉट ओव्हरटेक हिम, म्हणजे तो इतका जलद चालला की तो ओव्हरटेक करू शकला किंवा मी त्याला ओव्हरटेक करू शकलो नाही. ही वॉक सो फास्ट, तो इतका जलद चालला की आय कुड नॉट ओव्हरटेक हिम, की मी त्याला ओव्हरटेक करू शकलो नाही. ओके, अशा पद्धतीनं हे उत्तर आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कुडचं सेकंड फंक्शन आपण पाहत आहोत. कुड इज युज्ड टू मेक पोलाइट रिक्वेस्ट. तर पहा नम्र विनंती करण्यासाठी कुडचा वापर केला जातो. पोलाइट रिक्वेस्टसाठी कुडचा वापर केला जातो. आता पहा, कुड यू स्पीक विथ मी फॉर अ मिनिट प्लीज. पहा म्हणजे जे काही पोलाइट रिक्वेस्टचे वाक्य असतात हे प्रश्नार्थक वाक्य असतात, लक्षात ठेवायचं. म्हणजे कुडनं सुरुवात झालेली आणि क्वेश्चन मार्क. पहा जसं वुडचा वापर सुद्धा पोलाइट रिक्वेस्टसाठी केला जातो, कुडचा वापर सुद्धा पोलाइट रिक्वेस्टसाठी केला जातो, मात्र त्याची सुरुवात कुड किंवा वुड न झालेली असते आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलेला असतो आणि वाक्यामध्ये प्लीज पण आलेला असतो. कधी आलेलं असतं कधी नसतं. पण कुड यू स्पीक विथ मी फॉर अ मिनिट प्लीज, कृपया 1 मिनिट तू माझ्याशी बोलशील का, म्हणजे या ठिकाणी विनंती केलेली आहे म्हणून कुडचं फंक्शन काय आलं, रिक्वेस्ट. त्यानंतर पहा, कुड यू गिव्ह मी युअर बाईक प्लीज, कृपया तुझी बाईक मला देशील का, तुझी मोटरसायकल मला देशील का, प्लीज. बघा विनंती केलेलं आहे म्हणजे इथं कुडचं फंक्शन काय आलं, रिक्वेस्ट. ओके, त्यानंतर पहा, कुड यू गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे तू मला 1 ग्लास पाणी देशील का. चूज द करेक्ट मॉडेल एक्सप्रेशन असं सूचना दिलेल्या आहे की मॉडेल एक्सप्रेशन करेक्ट काय सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी कुडचं फंक्शन काय आहे, तर ॲबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आहे, रिक्वेस्ट आहे, नन ऑफ दिस किंवा यापैकी नाही. आता 1 ग्लास पाणी मागितलेलं आहे आणि प्रश्नार्थक वाक्य म्हणजे त्या वाक्यामध्ये विनंती आहे. ओके, त्यामुळे त्याचं उत्तर काय आलं, रिक्वेस्ट. पहा, कुड यू गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे मला 1 ग्लास पाणी देशील का, म्हणजे या ठिकाणी विनंती केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. त्यानंतर थर्ड फंक्शन आहे, कुड इज युज्ड टू एक्सप्रेस
परमिशन, पॉसिबिलिटी अँड अनसर्टन्टी. म्हणजे पहा, कुडचा वापर आणखी कशासाठी केला जातो? परमिशन, परवानगी, पॉसिबिलिटी, शक्यता, आणि अनसर्टन्टी म्हणजे अनिश्चितता. ओके, दर्शवताना या ठिकाणी कुडचा वापर केला जातो. आणि कधी कधी एकवचनी कर्त्यासोबत पहा वेअर आलेलं असतं. ओके, तेव्हा ते वाक्य अनिश्चितता दर्शवतं, अनसर्टन्टी दर्शवतं. आता पहा, आय आस्क्ड माय फादर इफ आय गो टू मार्केट. मी माझ्या वडिलांना विचारले की मी मार्केटमध्ये जाऊ शकतो का? तर या ठिकाणी कुडचं फंक्शन काय? परमिशन आहे, कारण इथं विचारलेलं आहे वडिलाला की मी मार्केटमध्ये जाऊ शकतो का. तर या ठिकाणी परमिशन कुडचं फंक्शन आहे. इफ यू प्लेड वेल यू कुड विन द मॅच. बा, तू जर चांगलं खेळला असतास तर यू कुड विन द मॅच, तर तू मॅच जिंकू शकला असतास, म्हणजे मॅच जिंकण्याची शक्यता होते. म्हणून इथं कुडचं फंक्शन आलं पॉसिबिलिटी. पहा, इफ यू प्लेड वेल यू कुड विन द मॅच. तू जर चांगलं खेळला असता तर तुला म्हणजे तू मॅच जिंकू शकला असता, म्हणून कुडचं फंक्शन काय? पॉसिबिलिटी. ओके, त्यानंतर इफ यू ट्राईड हार्ड यू कुड अचीव द पोस्ट ऑफ क्लास 1. इफ यू ट्राईड हार्ड यू कुड अचीव द पोस्ट ऑफ क्लास 1. आता पहा, तू जर खूप प्रयत्न केला असतास तर यू कुड अचीव द पोस्ट ऑफ क्लास 1, तर तू क्लास 1 ची पोस्ट मिळवू शकला असतास, हे की नाही. आता कुडचं फंक्शन काय? पॉसिबिलिटी. म्हणजे तू जर खूप प्रयत्न केला असता तर तू क्लास 1 ची पोस्ट मिळवण्याची शक्यता होती, म्हणून पॉसिबिलिटी असं फंक्शन आलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट. आता पहा, आता इफ ओनली माय ब्रदर वेअर हिअर वी कुड वर्क टुगेदर ऑन दिस प्रोजेक्ट. आता पहा, माझा एक जरी भाऊ या ठिकाणी असता तर या प्रोजेक्टवर आम्ही काम करू शकलो असतो. ओके, हे कसं आहे? जर एकवचनी कर्त्यासोबत पहा, माय ब्रदर एकवचनी कर्ता, एकवचनी कर्त्यासोबत जर वेअर आला असेल तर ती काल्पनिक गोष्ट असते, ती काय निश्चित घडू शकत नसते. म्हणून त्या वाक्यातील कुडचं फंक्शन हे अनसर्टन्टी असतं, अनिश्चितता असतं. म्हणजे माझा एक जरी भाऊ असता तरी मी या प्रोजेक्टवर काम करू शकलो असतो, पण असता तर आहे का? नाही. जेव्हा एकवचनी कर्त्यासोबत वेअर अनेकवचनी आलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी अनिश्चितता असते, अनसर्टन्टी असते, म्हणून कुडचं फंक्शन काय झालं? अनसर्टन्टी. ओके, आता पहा, ज्या पद्धतीने आपण कॅनच्या बाबतीत पाहिलेलं आहे एबल टू आणि अनेबल टू पाहिलेला आहे, तर तसंच कुड सोबत सुद्धा एबल टू आणि अनेबल टूचा कुडच्या ऐवजी वापर केला जातो. तर एबल टू अँड अनेबल टू आर युज्ड इन्स्टेड ऑफ कुड, म्हणजे कुडच्या ऐवजी एबल टू आणि अनेबल टूचा वापर केला जातो. आता कसा वापर केला जातो पहा, जर वाक्यात कुड आले असेल तर ते काढून वॉज किंवा वेर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन एबल टूचा वापर करावा असं म्हणलेलं. वाक्यात जर कुड आला असेल तर ते कुड काढायचंय आणि कर्त्याच्या वचनानुसार वॉज किंवा वेर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि त्यानंतर मग एबल टूचा वापर करायचा आहे. ओके, त्यानंतर वाक्यात जर कुड नॉट आले असेल तर ते काढून ओके एबल टूचा वापर करताना वॉज किंवा वेर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. आता वाक्यात कुड नॉट आला असेल आणि एबल टू करायला सांगितलं असेल तर एबल टूच्या वाक्यात जे काय वाक्यात नॉट आलेलं आहे तर ते काढत नाहीत, म्हणून वॉज किंवा वेर नंतर नॉट घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग एबल टूचा वापर करायचा आहे. त्यानंतर पहा, जर वाक्यात कुड नॉट आले असेल तर ते काढून वॉज किंवा वेर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे कर्त्याच्या वचनानुसार आणि त्यापुढे अनेबल टूचा वापर करायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण अनेबल टू करतो तेव्हा वाक्यातील कुड नॉट दोन्ही निघून जातं, कुड नॉट निघून जातं, फक्त वॉज किंवा वेर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद आणि अनेबल टूचा वापर केला जातो. आणि एबल टूच्या वाक्यात मात्र वॉज कुड नॉट आला असेल तर वॉज किंवा वेर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार घ्यायचंय, नॉट तसंच ठेवायचंय आणि मग त्यापुढे फक्त कुड काढून एबल टूचा वापर करायचा आहे. आता काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत पहा. शी कुड विन द रेस यूज एबल टू. आता पहा, एबल टूचा वापर करा म्हणलेला आहे. शी कुड विन द रेस म्हणजे ती शर्यत जिंकू शकली. आता एबल टूचा वापर करताना शी करता कुड भूतकाळ असल्यामुळे वॉज घेतलं आणि हे कुड काढून एबल टूचा वापर करायचा आहे आणि राहिलेलं वाक्य विन द रेस. शी वॉज एबल टू विन द रेस म्हणजे ती शर्यत जिंकण्यास समर्थ होती असा वाक्याचा अर्थ होतो. त्याचं पुढलं वाक्य पहा, ही कुड नॉट राईट अ सेंटेन्स यूज एबल टू अँड अनेबल टू. आता एबल टू ची ही रचना करायची आपल्याला, अनेबल टू ची रचना करायची. एबल टू ची रचना अगोदर करूया. ही करता कुड भूतकाळ असल्यामुळे वॉज घेतलं, मात्र एबल टू करताना वाक्यात जे नॉट आलेलं आहे ते नॉट या ठिकाणी जसे तसं घ्यायचंय आणि मग नंतर एबल टूचा वापर करून पुढलं राहिलेलं वाक्य जसे तसं राईट अ सेंटेन्स. ही वॉज नॉट एबल टू राईट अ सेंटेन्स. आणि आता अनेबल टू करताना पहा, अनेबल टू करताना मात्र वाक्यातील ही करता कुड भूतकाळ असल्यामुळे वॉज घ्यायचंय आणि कुड आणि नॉट हे दोन्ही काढून अनेबल टूचा वापर करायचा आहे आणि राहिलेलं वाक्य जसे तसं लिहायचं. ही वॉज अनेबल टू राईट अ सेंटेन्स
म्हणजे तो एकही वाक्य लिहिण्यास असमर्थ होता असं म्हणलेलं आहे. आता त्यानंतर थर्ड सेंटेन्स पहा, शी कुड नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर, म्हणजे त्या आजचं लेक्चर समजू शकली नाही. आता या वाक्यात आपल्याला मेक अफर्मेटिव्ह अशी सूचना दिलेली आहे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय महत्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवा. वाक्यात जर कॅनॉट कुड नॉट आला असेल आणि आपल्याला अफर्मेटिव्ह करा म्हणलं असेल, होकारार्थी वाक्य करा म्हणलं असेल, तर त्यावेळेस आपल्याला अनेबल टू चाच वापर करायचा असतो. मग कशा पद्धतीने करायचा, तर ठीक आहे, आता इथं करता अशी कुड भूतकाळ आहे म्हणून वॉज घ्यायचं, भूतकाळ आहे म्हणून काय घ्यायचं, वॉज घ्यायचं, आणि हे कुड आणि नॉट दोन्ही काढून अनेबल टू चा वापर करायचा, आणि राहिलेलं वाक्य जसे तसं लिहायचं. शी वॉज अनेबल टू अंडरस्टँड टुडेज लेक्चर, म्हणजे ती आजचं लेक्चर समजू शकली नाही किंवा आजचं लेक्चर समजण्यास असमर्थ होती. म्हणजे वाक्यात जर अफर्मेटिव्ह विचारला असेल या पद्धतीनं, वाक्यात कॅनॉट किंवा कुड नॉट आला असेल, जर कॅनॉट असेल तर ॲम जर पैकी सहाय्यकारी क्रियापद घ्या आणि अनेबल टूचा वापर करा, आणि कुड नॉट आला असेल तर वॉज वेअर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्या आणि अनेबल टूचा वापर करा, म्हणजे वाक्य अफर्मेटिव्ह झालं. ओके. आता त्यानंतर बघा, दे कुड नॉट रिप्लाय ऑन टाइम, द रिप्लेस द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड. आता अंडरलाईन केलेले जे काही शब्द आहे, ओके, तर त्यासाठी करेक्ट पर्याय रिप्लेस करा म्हणलेला आहे. आता वाक्यात कुड नॉट आलेला आहे. ओके, या ठिकाणी आता वॉज नॉट एबल टू येईल का, कारण देच्या पुढे वॉज येतं का, येत नाही, म्हणजे हा पर्याय गेला. ओके, त्यानंतर देच्या पुढे आर येतं, पण कुड काय आहे, भूतकाळ आहे, आणि आर वर्तमान काळ आहे, कारण का कुड असेल तर वॉज वेअर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं, तर देच्या पुढे काय आलं पाहिजे, वेअर, मग वेअर असलेला आपला पर्याय. आता ऍक्च्युली वेअर दोन वाक्यामध्ये वेअर आल्या, दोन पर्यायामध्ये वेअर आलेला आहे, तर आपल्याला कुड नॉट काढून काय करायचंय, इथं जर वेअर एबल टू, कुड नॉट काढून फक्त वेअर एबल टू चालतं का, चालत नाही, वेअर नॉट एबल टू पाहिजे, मग वेअर अनेबल टू चालतं, म्हणून 4 नंबर आपलं उत्तर आलं. बघा, देच्या पुढे काय तर वेअर येतं आणि कुड आणि नॉट हे दोन्ही निघून जातं आणि अनेबल टू चा वापर केला जातो, म्हणून इथं वेअर अनेबल टू हे आपलं 4 नंबरचं उत्तर आलं. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल पहा, ही वॉज एबल टू किल द स्नेक, पहा, म्हणजे तो सापाला ठार मारण्यास समर्थ होता, आणि चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज सुटेबल फॉर वॉज एबल टू. आता वॉज एबल टू च्या ऐवजी सुटेबल खालीलपैकी कोणता पर्याय आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, कुड नॉट असेल तर तसं आपण वेअर अनेबल टू घेतो, तसं वॉज एबल टू असेल तर काढून काय घ्यावं लागेल, कुड घ्यावं लागेल. मग पर्याय बघा, कॅन, कॅनॉट, कुड नॉट आलेला आहे, तर वॉज एबल टू वाक्य होकारार्थी असल्यामुळे कुड हा पर्याय येईल, कुड ही आपला आन्सर असेल. ओके, तर अशा प्रकारे कुडच्या बाबतीत झालेला. आता मे, आता बघा मेचा वापर कशासाठी केला जातो, याचा फर्स्ट फंक्शन आहे, इट इज यूज टू आस्क अँड गिव्ह फॉर्मल परमिशन. पहा, फॉर्मल परमिशन, औपचारिक परवानगी देण्यासाठी व घेण्यासाठी मेचा वापर केला जातो. आता पहा, फॉर्मल परमिशन, पहा, आपण जर एखाद्या कार्यालयामध्ये जात असाल तर आपण मे आय कम इन स अशी आपण परमिशन विचारतो, मे आय कम इन स. ओके, म्हणजे ही काय झाली, फॉर्मल परमिशन झाली. आणि परमिशन द्यायची असेल तर यस यू मे, होय तू जाऊ शकतोस, म्हणजे इथं परमिशन दिलेली आहे. त्यानंतर पहा, कधी कधी आपण वर्गातून जात असताना मे आय गो सर, ओके नाही, म्हणजे परवानगी विचारलेली आहे, कधी कधी परवानगी नाकारली सुद्धा जाते, नो यू मे नॉट, नाही तू जायचं नाही, परमिशन नाकारली सुद्धा जाऊ शकते, हे का नाही, म्हणजे तिथं मेचं फंक्शन मात्र काय आहे, परमिशन आहे. त्यानंतर पहा, सेकंड याचा रूल आहे, इट इज यूज टू एक्सप्रेस नियर पॉसिबिलिटी. पहा, आता जवळची शक्यता दर्शवण्यासाठी मेचा वापर केला जातो. आता पहा, यू मे अचीव्ह द पोस्ट ऑफ क्लास 1, यू मे अचीव्ह द पोस्ट ऑफ क्लास 1, याचं फंक्शन आहे पॉसिबिलिटी, तू क्लास 1 ची पोस्ट मिळवण्याची शक्यता आहे. आपण एखाद्या विद्यार्थ्याला कधी म्हणू शकतो की तू क्लास 1 ची पोस्ट मिळवण्याची शक्यता आहे, जर हे की नाही त्याचा भरपूर अभ्यास झालेला असेल आणि तो आता चांगला सराव त्याचा झालेला असेल आणि आता तो परीक्षेत पास होण्यास त्याची म्हणजेच आपण कॉन्फिडेंटली असाल की हा आता परीक्षा पास होऊ शकतो, तेव्हा आपण मेचा म्हणजेच तेव्हा त्या विद्यार्थ्याबद्दल म्हणू शकतो की तू क्लास 1 ची पोस्ट मिळवू शकतो किंवा मिळवण्याची शक्यता आहे, म्हणून पॉसिबिलिटी, मेचं फंक्शन काय, पॉसिबिलिटी. त्यात बघा, दिस मेडिसिन मे क्युअर युअर कफ, म्हणजे या औषधाने तुझा खोकला बरा होऊ शकतो, बरा होण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. ओके, मेचं फंक्शन काय आलं, पॉसिबिलिटी. आता पहा, टुडे इट मे रेन धिस इव्हनिंग, जलसंपदा विभाग 2024
2014च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न पडलेला होता. चूज द करेक्ट फंक्शन ऑफ मॉड्यूल ऑक्झिलरी. आता वाक्यात मे आलेला आहे. मेचं करेक्ट फंक्शन काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय दिलेत पहा. प्रोबॅबिलिटी, त्यानंतर पॉसिबिलिटी, त्यानंतर ॲबिलिटी आणि त्यानंतर परमिशन. तर याचं उत्तर काय आलं? पॉसिबिलिटी, शक्यता आहे. टुडे इट मे रेन दिस इव्हनिंग म्हणजे या सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नियर पॉसिबिलिटी म्हणजे आकाशात ढग आलेले असणार आहेत, काळे ढग आलेले असतील आणि आता पाऊस पडण्याची शक्यता आहे असं वाटत असेल तर मेचं फंक्शन काय आहे? पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर पहा आणखी याचा वापर कशासाठी केला जातो? इट इज यूज टू एक्सप्रेस गुड विश. चांगली इच्छा व्यक्त करताना मेचा वापर केला जातो. आता एखाद्या व्यक्तीसाठी आपण जर चांगली इच्छा व्यक्त करत असाल तर मेचा वापर केला जातो. आणि पहा याची वाक्यरचना कशी असते पहा. सुरुवात मे न झाली असते, शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं. मे गॉड ब्लेस यू म्हणजे देवाचा तुला आशीर्वाद लाभो. म्हणजे मेचं फंक्शन आहे काय? गुड विश आहे, चांगली इच्छा व्यक्त केलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे. किंवा मे यू लिव्ह लॉंग, आहे की नाही, तू दीर्घ आयुष्य जगो. पहा एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल, तुमच्या मित्राचा वाढदिवस असेल तर आपण काय म्हणतो? मे यू लिव्ह लॉंग, ठीक आहे, तू दीर्घ आयुष्य जगो. म्हणजे यातून चांगली इच्छा व्यक्त केलेली आहे म्हणून गुड विश. ओके. परंतु यू मे लिव्ह लॉंग असं जर केलं तुम्ही, यूच्या नंतर जर मेची जागा ठेवली तर कदाचित असं होईल. म्हणजे यू मे लिव्ह लॉंग, तू दीर्घ आयुष्य जगण्याची शक्यता आहे. कसं काय शक्यता? म्हणजे त्याला काय वाटेल मला कुठला तर काय आजार वगैरे झालेला आहे की काय, हे की नाही, तो घाबरून जाईल. म्हणून वाक्य रचना करेक्ट असली पाहिजे. सुरुवात मे न करा, शेवटी उद्गारवाचक चिन्ह घ्या. आता पहा डॅश डॅश समवन हेल्प हिम इन हिज प्रॉब्लेम असं वाक्य आहे आणि फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणलेलं आहे. पर्यायामध्ये मे, माइट, मस्ट आणि कुड दिलेला आहे. तर पहा डॅश डॅश समवन हेल्प हिम इन हिज प्रॉब्लेम म्हणजे त्याच्या समस्येमध्ये त्याला कोणीतरी मदत करो. म्हणजे गुड विश, चांगली इच्छा व्यक्त केलेली आहे. शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. जर चांगली इच्छा व्यक्त केली असेल तर कशाचा वापर केला जातो? मेचा. त्यामुळे 1 नंबर आपला आन्सर असणार आहे. त्यानंतर पहा इट इज यूज टू एक्सप्रेस पर्पज. त्यानंतर पहा हेतू दर्शवण्यासाठी मेचा वापर केला जातो. आता पहा दे मे कम ऑन टाइम सो दॅट दे अटेंड द एक्झाम. पहा ते वेळेवर येतात की ज्यामुळे ते परीक्षेला हजर राहतात. आता वेळेवर येण्याचा हेतू काय आहे? की ते परीक्षेला हजर राहतात. म्हणून या ठिकाणी मेचं फंक्शन काय आलं? पर्पज. ओके. आता पहा वी ईट दॅट वी मे लिव्ह. पहा आम्ही जगण्यासाठी खातो. वी ईट दॅट वी मे लिव्ह म्हणजेच आम्ही जगण्यासाठी खातो. म्हणजे खाण्याचा हेतू काय आहे? जगणे हा हेतू आहे. म्हणून याचं फंक्शन आलं पर्पज. ओके. आणि हे सुद्धा वाक्य कशाचं आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पजचं वाक्य आहे. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन पहा. इट इज यूज टू शो द ऑपोजिट आयडियाज. विरुद्ध विधान करताना मेचा वापर केला जातो व त्या दोन्ही वाक्यामध्ये बट हे कंजक्शन वापरलेले असते. आता पहा ही मे बी हँडसम बट ही इज हँडिकॅप्ड म्हणजे तो देखणा आहे परंतु कसा आहे? हँडिकॅप्ड आहे, अपंग आहे. आता वाक्यामध्ये मेचं फंक्शन काय आलेलं आहे? तर उत्तर आलं अपोजिट आयडियाज या ठिकाणी वापरलेल्या आहेत. ही मे बी हँडसम बट ही इज हँडिकॅप्ड म्हणजे तो कसा आहे? देखणा आहे परंतु हँडिकॅप्ड आहे. आता पहा शी मे बी पुअर, शी डॅश डॅश किंवा पुअर डॅश डॅश शी नेव्हर टेल्स टू एनीवन. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट कंजक्शन. आता कंजक्शन साठी प्रश्न विचारलेला आहे. आता शी मे बी पुअर, शी नेव्हर टेल्स एनीवन म्हणजे ती गरीब आहे, ती कोणालाही सांगत नाही. कॉन्ट्रास्ट आहे की नाही? मग कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी कोणतं कंजक्शन वापरलं जातं? तर उत्तर येतं बट. म्हणजे शी मे बी पुअर बट शी नेव्हर टेल्स टू एनीवन म्हणजे ती गरीब आहे परंतु ती कोणालाही सांगू शकत नाही किंवा ती कधीही कोणालाही सांगत नाहीये असं सांगितलं नाही. आता ही मे बी क्लेवर बट ही इज डिसऑनेस्ट. आता तो कसा आहे? ही मे बी क्लेवर म्हणजे तो हुशार आहे बट ही इज डिसऑनेस्ट परंतु तो कसा आहे? अप्रामाणिक आहे, प्रामाणिक नाही आहे तो. म्हणजे त्या ठिकाणी आयडेंटिफाय द सेंटेन्स साठी विचारलेला आहे. वाक्य छोटेस आहे, सिंपल सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे का कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का नन ऑफ दिस यापैकी नाही. आता हे दोन वाक्य बट न जोडलेले आहेत. मग बट कंजक्शन असेल आणि कॉन्ट्रास्ट दर्शवलेला असेल तर ते वाक्य कशाचं असतं? कंपाऊंड सेंटेन्स असतं. म्हणून आपलं उत्तर आलं 2 नंबर कंपाऊंड सेंटेन्स. तर अशा प्रकारे पहा विद्यार्थी मित्रांनो मी आपण पाहिलेलं